सीजेपीच्या आंदोलनाला बरोबर 1 महिना पूर्ण झाला। या 1 महिन्याचा थोडासा गोशवारा घेतात एक लक्षात येतंय की देशभरातले जे काही राजकीय पक्ष आहेत त्यांना लक्षात आलंय की कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन म्हणजे सीजेपीचं आंदोलन हे तितकं सहज सोपं नव्हतं। त्यावेळी जो लाठीचार्ज झाला, अमानुष लाठीचार्ज झाला, त्याचे परिणाम फक्त भाजपवरच नाही तर अन्य पक्षांवरती सुद्धा होत आहेत। आणि आगामी काळामध्ये म्हणजे 2029ला ज्या काही निवडणुका होतील किंवा या पुढच्या काळामध्ये उत्तर प्रदेशची निवडणूक आहे, गुजरातची आहे, पंजाबच्या आहेत, ज्या काही निवडणुका होणार आहेत त्या निवडणुकांवरती या सगळ्या अमानुष लाठीचार्जचे तीव्र पडसाद उमटणार आहेत। म्हणून भाजप सहित काँग्रेस सगळेजण युवा मतदारांच्या मागे लागलेले आहेत, युवा मतदारांची हाजी करतायत। त्याचा सहज गोशवारा घेतला, त्याची नेमकी कारण काय म्हणजे आपण पाहिलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं 15 ऑगस्ट लाल किल्ल्यावरचं भाषण आपण पाहिलं। त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की देशभरातील जेन झी, थोडक्यात जनरेशन झेड आपण ज्याला म्हणतो, जेन झी आणि जेन अल्फा, जेन झीच्या बाबतीमध्ये त्यांनी सांगितलं की या जेन झीला म्हणजे युवकांचा विचार करण्यासाठी आता या पुढच्या काळामध्ये 1 कोटी युवकांना AI प्रशिक्षण देणार आहेत। ज्या काही सरकारच्या पॉलिसी असतील त्या युवा फ्रेंडली असतील। जसं महाराष्ट्रामध्ये सरकार मागच्या वेळेस फडणवीस सरकार आलं त्याला कारण काय होतं, लाडली बहीण योजना, कारण महिला मतदार 50% तो आकृष्ट केला। आता तोच प्रकार आहे देशभरामध्ये, युवा मतदार हा इतका महत्वाचा आणि इतका निर्णायकी झालेला आहे, त्याचा परिणाम भाजप पासून काँग्रेस पासून सगळे पक्ष युवकांच्या मागे लागलेत की ती युवक आपले कसे होतील। कारण 2029 सरकार कोणाचं असणार हे युवक ठरवणार आहेत। मोदींनी लाल किल्ल्यावरून जे भाषण केलं त्यात आपण ऐकलं काय, नंतर त्याच्याबरोबर मोदींनी मंत्रिमंडळाची बैठक घेतली, त्या बैठकीमध्ये केंद्रातल्या सगळ्या मंत्र्यांना सांगितलंय देशभरामध्ये जेवढी काही विद्यापीठ आहेत त्या विद्यापीठांमध्ये जायचं आणि युवकांशी संवाद साधायचा, त्यांच्या अपेक्षा काय आहेत त्या जाणून घ्यायच्या, कारण त्यांना तशी पॉलिसी डिसाईड करायची। देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सुद्धा कधी नव्हे ते युवकांच्या बाबतीमध्ये ज्या प्रमुख बँका आहेत, राष्ट्रीयकृत बँका, त्या बँकांना सुद्धा तसे आदेश दिलेले आहेत की तरुणांसाठी बँकिंग अशी एक स्वतंत्र मोहीम सुरू केलेली आहे। म्हणजे पहा आता युवकांसाठी, युवा मतदारांसाठी किती पायघड्या सगळेजण अंतरत आहेत। त्यांनी आणखी बऱ्याच काही पॉलिसी केलेल्या आहेत, मी तुम्हाला बोलतो त्या विषयावर। परंतु राहुल गांधींना हे लक्षात आलं की सीजेपीचं आंदोलन हे भाजपची सत्ता घालवू शकतं। भाजप जे 3 टर्म देशामध्ये सत्ता गाजवतंय, 4थ्या टर्मला भाजप सत्तेत येऊ शकत नाही। तर युवा मतदार, ज्या युवा मतदारांनी 2014 मध्ये मोठ्या अपेक्षेने नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीला सत्तेत आणलं होतं, तो युवा मतदार 20 तारखेच्या त्या आंदोलनामुळे नाराज झालेला आहे। त्या तापल्या ताव्यावरती पोळी भाजायचा काँग्रेस सुद्धा प्रयत्न करते। राहुल गांधींनी काँग्रेसने विशेष एक प्रोग्राम तयार केला आणि आता राहुल गांधी स्वतः छात्रों की गुंज नावाचा काँग्रेसचा एक प्रोग्राम आहे, ज्याच्यामध्ये देशभरातील 800 मोठ्या मोठ्या शहरांमधून स्वतः राहुल गांधी जाणार आहेत आणि युवक युवतींशी संवाद साधणार आहेत। त्यांच्या अपेक्षा काय आहे, मागच्या ह्या सरकारने दिलेली आश्वासनं, दरवर्षी 2 कोटी रोजगार किंवा बाकी अन्य सक्सेस झाले का, त्याच्यापैकी किती आश्वासनांची पूर्तता झालेली आहे, प्रत्यक्षात काहीच नाहीये। आता उद्याच पुण्यामध्ये, शनिवारी पुण्यामध्ये राहुल गांधी स्वतः येत आहेत, छात्रों की गुंज, मोठी जबरदस्त तयारी आहे काँग्रेसचा तो प्रोग्राम। काँग्रेसला लक्षात आलं जर सत्ता आणायची असेल तर युवकांशिवाय पर्याय नाही। म्हणजे हे सगळं पाहिलं त्यांनी सुद्धा वेगवेगळे प्रोग्राम तयार केले युवकांसाठीचे। इतकंच नाही तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये युवा उमेदवार हे मॅक्झिमम असतील असा त्यांचा प्रोग्राम आहे। मित्रांनो, थोडं त्या आकडेवारीमध्ये पाहूया आपण। हे मी तुम्हाला जे बोलतो हे राजकीय, थोडं आकडेवारीकडे आपण जर पाहिलं तर लक्षात येईल तुम्हाला 2024ची जी लोकसभा निवडणूक झाली होती त्यावेळी देशभरातल्या आपल्या 140 कोटी जनतेमध्ये जवळपास 96.88 कोटी मतदार, एकूण मतदार, त्याच्यामध्ये 18 ते 40 वयोगटातील मतदार हा जवळपास 40 कोटीच्या आसपास आहे। म्हणजे साधारण एकूण मतदाराच्या 42 ते 43% मतदार आहे। विचार करा, या युवा मतदाराचा जे मतदार ते फार निर्णायकी ठरणार आहे। आणि हा युवा मतदार हा तुमची जात, भाषा, धर्म याच्या पलीकडे जाऊन विचार करतो, तो पोटाचा विचार करतो। मी इतकं शिक्षण घेतलं, माझ्या रोजगाराचं काय, देशामध्ये महागाई वाढती त्याचं काय, देशामध्ये बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे त्याच्याविषयी सरकार काय करत आहे, एकूण शिक्षण व्यवस्था, शिक्षणाचं झालेलं बाजारीकरण, अगदी पेट्रोलचे दरवाढ, पेट्रोलमध्ये जे E20 आता इथेनॉल मिक्स आलंय त्या संदर्भात तो विचार करतो। युवा पिढीबद्दल त्यांचं थिंकिंगच सगळं ग्लोबल आहे। जसं अभिजित दीपकेंनी सांगितलं सीजेपी स्थापन करण्यामागचा उद्देश, त्यावेळेस त्यांनी पहिल्याच भाषणात सांगितलं होतं की युरोप, अमेरिका, जपान वगैरे, चायना हे सध्या विचार करतात AI मध्ये आपण कुठे आहोत, सेमीकंडक्टर मध्ये आपण कुठे आहोत, पहिले कसे असणार आहेत, आणि आपण आपल्या देशामध्ये हिंदुस्थानमध्ये हिंदू मुस्लिम, मंदिर मस्जिद या वादामध्ये गोरपटून पडलेले आहे।
हा जो युवा मतदार आहे, हा युवा मतदार त्याला ह्या सगळ्या गोष्टीचा प्रचंड राग आहे, कारण त्याला पोटपाणी महत्वाचं आहे. जग कोणत्या दिशेने चाललेलं आहे हे ते पाहतोय आणि प्रत्यक्षात भारतीय जनता पार्टीची ध्येय धोरणं किंवा आतापर्यंत गेल्या 12-13 वर्षातील सत्ता याच्यामध्ये कोणते निर्णय झालेत, कोणती चर्चा झाली हे त्याने प्रत्यक्ष पाहिले. त्याच्यामुळे हा सगळा राग एकदम उफाळून आला. 20 तारखेच्या त्या आंदोलनात ते दिसलं, त्याची ती परिणिती झाली. भाजपने स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेतला सारखा प्रकार झाला. कारण हा जो 40-42 कोटी मतदार आहे, हा मतदार हा हिरिरीने मतदान करतो. ज्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं 2014 पूर्वी, मनमोहन सिंग यांचं, काँग्रेसची भ्रष्टाचाराची सर्व प्रकरणं बाहेर आली, त्यावेळेस भ्रष्टाचाराने अक्षरशः लोक उबगले होते, वैतागले होते. म्हणून चांगल्या अपेक्षेने की भाजप हा कल्चर्ड पक्ष आहे, पार्टी विथ डिफरंट आहे, इतरांपेक्षा वेगळा पक्ष आहे, त्याच्यामुळे भाजपला मत दिलं तर आपल्याला काहीतरी वेगळं दिशेने वाटचाल करता येईल, देश पुढे जाऊ शकेल. प्रत्यक्षामध्ये युवकांचा भ्रमनिरास झाला. जे अभिजित दिपकेंच्या आंदोलनाला, कोण अभिजित दिपके? अभिजित दिपकेंना एक साधा सर्वसामान्य संभाजीनगरचा मुलगा अमेरिकेमध्ये शिक्षण घेतो, तिथे कॉकरोच जनता पार्टी स्थापन करतो. का स्थापन करतो? तर चीफ जस्टिस ऑफ इंडिया सूर्यकांत यांनी बेरोजगार युवकांना झोळ म्हटलं म्हणून त्यांनी सहज म्हणून ती कॉकरोच जनता पार्टी स्थापन केली. त्याला इतका रिस्पॉन्स मिळाला. हे सगळं जे आतापर्यंत भरलेलं होतं, साठलेलं होतं, साचलेलं, ते उफळून आलेलं आहे आणि आता त्याला विरोधकांची हवा मिळालेली. विरोधक म्हणजे काँग्रेस किंवा भाजपच्या विरोधातले इतर पक्ष. त्यांना लक्षात आलंय, त्यांना सूर सापडलाय. यापूर्वी त्यांनी हात टेकले होते. कारण का? भाजपने ईडी, सीबीआय, इलेक्शन कमिशन, कोर्ट सगळं ताब्यात घेतलेलं आहे आणि या पुढच्या काळातही ते सत्तेत कायम राहतील, त्याला पर्याय नाही, अशा प्रकारे ते हातबल अवस्थेत होते. परंतु सीजेपीच्या एका आंदोलनामुळे त्यांना सगळ्यांना संजीवनी मिळालेली आहे आणि ते सगळे इतके चार्ज झालेत की नक्कीच युवा मतदाराला जर आपण बरोबर घेतलं तर भाजपचा पराभव होऊ शकतो. युवा मतदार का? तर त्याची कारण तशी आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने जी आकडेवारी प्रसिद्ध केली ना, त्याच्यानुसार देशातील एकूण मतदार 2024ची आकडेवारी सांगते, त्याच्यामध्ये आणखी वाढ होऊ शकते. एकूण मतदार 96.88 कोटी, 21,09,26. त्याच्यात पुरुष मतदार आहे 49.72 कोटी, महिला मतदार आहे 47.15 कोटी, तृतीयपंथी आहेत 48,044. परंतु 18 ते 40 वयोगटातील मतदारांचं वर्गीकरण जर पाहिलं तर आपण, तर 18 ते 19 वयोगटातील आहे 1,84,00,000 म्हणजे प्रथम मतदान करणारे. 20 ते 29 वयोगटातील आहेत 19.74 कोटी. 18 ते 29 वयोगटातील 21.58 कोटी म्हणजे साधारण 22%. आणि 30 ते 40 या वयोगटातील जे आहेत ते 20 ते 21 कोटी. असे सगळे मिळून जवळपास 96 कोटीमध्ये जवळपास 40 कोटीच्या पुढे हे मतदार आहेत. आणि ह्या मतदार करण्याची, विचार करण्याची पद्धत फार वेगळी आहे. त्याला तुमचा अयोध्येच्या राम मंदिरात भ्रष्टाचार, दानचोरी याची पण प्रचंड चीड आहे. आणि हा युवा मतदार हा एकटा मतदान करणार नाही, त्याच्या घरातील ज्येष्ठांना, त्याच्या घरातील आई, बहीण, आजी, आजोबा यांना सुद्धा त्यांचं मत परिवर्तन करून भाजपच्या विरोधात उभं करू शकतो. हे नरेंद्र मोदींच्या लक्षात आलं. त्यातल्या त्यात सोशल मीडियामध्ये म्हणजे फेसबुक घ्या, इंस्टा घ्या, युट्यूब घ्या, एक्स घ्या, या सगळ्याच्यावर जास्त ऍक्टिव्ह कोण असेल तर हा मतदार आहे. सीजेपीचं आंदोलन जे यशस्वी झालं त्याच्या मागचं प्रमुख कारण सोशल मीडियाद्वारे या मतदारांनी, या युवा मतदारांनी भाजपला नामोहरम केलं. जिथं भाजपचा आयटी सेल सुद्धा सबसेल हरला, हात टेकले. म्हणजे नरेंद्र मोदींना एक लक्षात आलं की जर आपल्याला पुढील लढाई जिंकायची असेल तर या बाबतीमध्ये फेरविचार करावा लागेल. म्हणून भाजप हाबकलंय, हादरलंय. हे असं का म्हणतो मी? त्याचं कारण ते ह्या मतदारांना हिंदू मुस्लिम वगैरे याच्यावरती ध्रुवीकरण करून तो प्रचार चालणार नाही. किंवा गोरक्षा किंवा बाकी इतर मंदिरांचे इतर कोणते विषय असतील ते चालत नाही. पोटा पाण्याचे जे विषय आहेत ते पाहिजेत. देश पुढे कसा जाईल या दृष्टीने भावनिक विषयाशी ते जास्त हे होत नाहीत, बाधत नाहीत. आणि भाजप नेमकी भाजपची संपूर्ण पॉलिसी, संपूर्ण अजेंडा जो आहे तो संपूर्ण भावनिक विषयांवरती जास्त निगडीत आहे. भाजपने ज्या ज्या पॉलिसी आतापर्यंत राबवलेल्या आहेत काही सामान्यांसाठी ते चांगल्या पॉलिसी आहेत. बँकांचे अकाउंट, जनधन अकाउंट याला आपण होतो, पंतप्रधान आवास योजना, घर घर शौचालय या योजना, त्याचं स्वागत आहे. पण त्या बेसिक झाल्या. जो पुढे जायचं असेल तर आपल्याला काय पाहिजे काय नाही या बाबतीमध्ये हा युवा मतदार फार बारीक विचार करतो. त्याच्यामुळे नरेंद्र मोदी खरं बोलतात, खोटं बोलतात किंवा आतापर्यंत बोललेलं खरं आहे की खोटं आहे याची तो पडताळणी करतो. राहुल गांधींची प्रतिमा भाजपने कशा प्रकारे पप्पू म्हणून बदनाम केली हे त्याच्या लक्षात आलं आणि तो जा विचारतो मुळात
भाजपला काय नकोय की जा विचारणारा मतदार नकोय. हा जो युवा मतदार आहे हा जा विचारणारा आहे. या प्रश्नाचं उत्तर काय? बाप दाखवण्याचं श्राद्ध कर. आणि भाजपला किंवा संघाला प्रश्न विचारलेला चालत नाही. नरेंद्र मोदींनी गेल्या 12 वर्षामध्ये एकही प्रेस कॉन्फरन्स घेतली नाही. संघाची लोक सुद्धा एकही प्रेस कॉन्फरन्स कधीही घेत नाहीत. संघाचे प्रवक्ते आहेत ते फक्त बोलतात तेच, पत्रकारांनी प्रश्न विचारायचेच नाही. हे जे आहे एकतर्फी ते चालत नाही. हा युवा मतदार जो आहे हा प्रत्येक गोष्टीवरती खुलासा मागतो. तो खुलासा भाजप जे काही लंगड कारण देते त्यांना चालत नाहीये, म्हणून तो भाजपपासून फटकून आहे. तुम्ही आता 2024च्या निवडणुकीमध्ये पाहिलं तर कोणत्या मतदारांनी, कोणत्या वयोगटातल्या मतदारांनी कोणत्या पक्षाला किती मतदान केलं हे जर पाहिलं तर भाजपला जवळपास युवा मतदारांनी 39.5% मतदान केलेलं एकूण मतदानाच्या. 39.5%. त्यापूर्वी ते याच्यापेक्षा थोडं जास्त होतं. आता यावेळी 2% कमी झालं. आणि दुसरं काँग्रेसला जे मतदान झालं युवा मतदान ते फक्त 21% होतं. म्हणजे जवळपास 50% निम्मा फरक होता. परंतु CJPचं जे आंदोलन झालं त्या आंदोलनानंतर देशभरामध्ये जे परिवर्तन झालेलं आहे, जे परिवर्तन म्हणजे या अर्थाने की तो सगळा मतदार, युवा मतदार हा विरोधी पक्ष भाजपच्या विरोधात झुकलाय. आणि हे भाजपने मान्यच करत नाहीत. हे असं विश्लेषण करायला गेलं की त्यांना ते शत्रू वाटतो. त्याच्यामुळं भाजपने आता नवीन त्यांच्या पॉलिसी काही तयार केलेल्या आहेत. त्याच्यात तुम्हाला राजकीय युवा वॉरियर्सची निर्मिती भाजप करणार आहे. युवा वॉरियर्स, सोशल मीडियाचा वापर, शैक्षणिक व व्यावसायिक संवाद, युवा धोरणांचा प्रचार. बरेच युवा वॉरियरमध्ये त्यांनी काय केले, प्रत्येक मतदान केंद्रावरती युवकांची विशेष पथकं तयार करायची आणि सक्रिय तरुण कार्यकर्त्यांना जोडायचं. सोशल मीडियामध्ये इंस्टाग्राम, रील्स, डिजिटल प्लॅटफॉर्म, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जेन झीला आकृष्ट करण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करायचा. किंवा रोजगार विषयक म्हणजे थोडक्यात स्टार्टअप, कौशल्य विकास योजना वगैरे त्या संदर्भामध्ये युवा सल्लागार समित्या त्यांनी आता तयार केलेल्या आहेत. म्हणजे भाजप किती बारीक त्या गोष्टीवरती विचार करतोय. आता महाराष्ट्रामध्ये भाजपने धन्यवाद मोदीजी असा एक प्रोग्राम सुरू केलेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये मंगलप्रभात लोढा जे मंत्री आहेत ते त्या संदर्भामध्ये शाळा महाविद्यालयांमधून जाणार, शैक्षणिक कौशल्य विकास, स्किल डेव्हलपमेंट, रोजगार या संदर्भातला आढावा घेणार, त्या संदर्भात बोलणार आहेत ते. किंवा विशेष मतदार नोंदणी SIR मध्ये ज्याला आपण स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन मतदारांची फेरनोंदणी, फेरपडताळणी, त्याच्यामध्ये सुद्धा युवा मतदार जास्तीत जास्त कसा नोंदला जाईल याचा भाजप विचार करत आहे. नंतर जेन झेड आणि नेक्स्ट जनरेशन यांच्याशी संवाद साधण्याची एक वेगळी रणनीती भाजपने तयार केलेली आहे. त्याच्यामध्ये 14 ते 22 वयोगटातील युवकांसाठी प्रत्येक शाळा महाविद्यालयामध्ये कॉलेजमध्ये जाऊन ते भाजपची मंडळी आता या मतदारांना रील्स, मीम्स किंवा इतर प्लॅटफॉर्म जे असतील टेक्निकल प्लॅटफॉर्म त्याच्यातून आकृष्ट करायचा प्रयत्न करतात. विनामूल्य कोचिंग वर्क्स नेटवर्क म्हणजे पंतप्रधानांनी सांगितलं की AI संदर्भामध्ये 1 कोटी युवकांना मोफत प्रशिक्षण देणार आहे. तो एक त्यांचा नमो युवा रन असा एक म्हणजे फिटनेससाठी म्हणजे नरेंद्र मोदींच्या नावाने नमो युवा रन असा मुंबईमध्ये त्यांनी सुरू केलेला आहे. माय भारत राष्ट्रव्यापी पडघम म्हणजे भारत त्यांनी सुरू केलेलं आहे भाजपने. 39 वयोगटातील युवा मतदार तो जास्तीत जास्त जो आहे तो किंग मेकर म्हणून त्याला रिस्पेक्ट द्यायचा, त्याला आपल्याकडे आकृष्ट करायचं, याच्यासाठी हा सगळा त्यांचा भाजपचा जो प्रयत्न चाललेला आहे. म्हणजे बरेच प्रोग्राम आहेत त्यांचे. ते सगळे पाहिले की युवा मतदार हा किती निर्णायकी आहे, त्याच्यामुळं त्याला आपल्याकडे ओढण्यासाठी हा सगळा प्रयत्न चाललेला आहे. परंतु भाजपने एक लक्षात घेतलं पाहिजे, भाजप हा RSSच्या पॉलिसीनुसार चालतो. सनातन विचारांचा भाजप आहे आणि काँग्रेस हा पुरोगामी विचारांचा पक्ष आहे. हा युवा मतदार जो आहे याची थॉट प्रोसेस जी आहे ही संपूर्ण प्रोग्रेसिव्ह आहे, अत्यंत प्रोग्रेसिव्ह आहे. तो संस्कृतीला धरून आहे. देवधर्म काही प्रमाणात मानतो परंतु त्याचा बाजार मांडत नाही, तो भावनेच्या आहारी जात नाही. आईवडिलांनी उपवास करायला सांगितलं तर हा उपवास कशासाठी करायचा हे तो विचारतो. त्याच्यामुळे भाजपने जे देवधर्म देवस्की आणि संपूर्ण श्रद्धेला धरून ज्या पद्धतीने तुम्ही प्रयत्नवादी असण्यापेक्षा तुमच्या नशिबावरती निर्भर ठेवण्याचं जे भाजपचं धोरण आहे त्याच्या कम्प्लीट विरोधात हा माणूस विचार करणारा आहे. युवा मतदार हा डिजिटल क्रांतीमधला मतदार आहे. हा जगात काय घडतंय ते पाहतोय आणि आपण कुठे चाललोय ते त्याला ती विसंगती दिसते आणि ह्या विसंगतीमध्ये त्याला लक्षात येतं की भाजप बदलत नाहीये. त्याच्यामुळे तो भाजपपासून दुरावत चाललाय. भाजप पुढच्या 3 वर्षामध्ये ह्याच्यामध्ये क्रांती करू शकते का? करू शकते, कारण भाजपचं नेटवर्क जे ते प्रचंड मोठं आहे. RSSचे नेटवर्क फार मोठं आहे. RSSचे युवा प्रचारक जर पाहिले आपण त्यांचा प्रचंड अभ्यास आहे. त्यांनी मनात आणलं तर त्यांना बरंच काही करता येईल, पण हे बदलावं लागेल. त्यांना चातुर्वर्णाचं राजकारण जे आहे, चातुर्वर्ण ज्याला क्षत्रिय, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, हा चातुर्वर्णावर आधारित जो त्यांचा जो अजेंडा आहे तो बाजूला ठेवावा लागेल किंवा तो मोडीत काढावा लागेल तर हा मतदार त्याच्याकडे येईल. कारण हा मतदार आता अगदी LGBT थोडक्यात
याच्यापर्यंत विचार करतोय आणि भाजप त्याच्यावर विचार करायला मागत नाही, बोलायला मागत नाहीये. म्हणजे युवकांचे जे विषय आहेत, शिक्षणाचा बाजार झालेला आहे. आम्ही शिक्षण घेऊन आम्हाला रोजगार मिळत नाही, म्हणजे ग्रामीण भागातली परिस्थिती फार भीषण आहे, हे सगळं तो पाहतोय. शेतकऱ्यांचे प्रश्न पाहतोय, कामगार कायदे मोडीत काढलेत हे पाहतोय, अदानी अंबानीकडे सगळा देश विकला जातोय, जल जंगल जमीन विकली जाते, हे सगळं तो पाहतोय. पण याच्याविषयी बोलायचंच नाही, विचारायचंच नाही. सगळा मीडिया हा मोदींच्या इतका आहारी गेला की तो गोदे मीडिया म्हणून हे झालेला आहे, हे तो पाहतोय आणि त्याचं तो विश्लेषण करतो. म्हणून त्या मतदारांना, या युवा मतदाराला भाजप नकोसा वाटतोय. भाजपला त्या दृष्टिकोनातून बदलावं लागेल. ही दोन टोकं आहेत, लक्षात ठेवा. आता त्याच्या विरोधामध्ये राहुल गांधींनी मात्र अत्यंत मोकळेपणाने युवकांशी संवाद साधायला सुरुवात केलेली आहे. राहुल गांधी हे या पुढच्या पिढीचे प्रतिनिधित्व करतात. त्यांना बदनाम केलं भाजपने वगैरे वगैरे सगळं ठीक आहे, परंतु राहुल गांधी ज्या पद्धतीने आता प्रोग्राम राबवत आहेत, आता उद्या पुण्यामध्ये आहेत, परवा नाशिकमध्ये आहेत, आणखी मुंबई वगैरे असा संपूर्ण 800 शहरांमध्ये देशाचा तो प्रोग्राम राबवणार आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सुद्धा शिकवू आणि कमवू, 30 लाख सरकारी नोकऱ्या, पेपर लीक विरोधात कडक कायदा वगैरे वगैरे हे सगळ्या त्यांच्या मागण्या बाकी आहेत. मी जास्त त्याच्या खोलात जात नाही, परंतु युवा मतदार हा इतका निर्णायकी आहे, त्याच्यामुळे ह्याच्या बाबतीमध्ये हजारदा विचार करावा लागेल. ह्या सगळ्या बाबतीत धन्यवाद कोणाला द्यायचे असेल तर अभिजित दीपके यांना धन्यवाद द्यावे लागतील, सोनम वांगचुक यांना धन्यवाद द्यावे लागतील. 75 वर्षाचे सोनम वांगचुक हे आताच्या 30तल्या अभिजित दीपके यांच्या बरोबर आंदोलनात सहभागी होतात. ह्या युवा पिढीच्या बरोबर जर युवा मतदार हा 40 कोटी मतदार बरोबर जर ज्येष्ठ मंडळी जे 30-35 कोटी आहेत ते सुद्धा जर सहभागी झाले तर भाजपचा टांगा सहज पलटी होऊ शकतो. भाजपला ह्याचा गांभीर्याने विचार करावा लागेल. जनहो, तुम्हाला काय वाटतं? जरूर व्यक्त व्हा. धन्यवाद.